प्रताप तुझा आहे तर मला बघ. तुझं उत्तर मिळालं नाहीये मला अजून. अरे कशाला त्रास देतोयस मला? माझ्या मनात तुझ्याविषयी तसं काहीच नाही. आणि प्लीज पुन्हा मला त्रास नको देऊस. हे बघ स्वाती, मला नाही ऐकायची सवय नाहीये आणि जी गोष्ट मला आवडते ती मी मिळवतोच. तू तर मनापासून आवडते. अजून एकदा विचार कर. आई देतो का मी? आई मॅडम आल्यात, चहा ठेव तिला. कॉलेजात जात आहे म्हणे, शिकून मोठं कलेक्टर होणार आहे वाटतं. स्वाती, स्वाती आली दादा. आज काय ऐकलं मी तुझ्याबद्दल? काय? गावातली मुलं सांगत होती की तुझं आणि त्या प्रतापचं. नाही दादा, असं काहीच नाहीये. उलट तोच. हा बघ, आज मी फक्त मुलांकडनं ऐकलं. जर प्रत्यक्षात बघितलं ना तर तुझा विचार करून ठेव. लेखक आपले पुण्यात राहतात आणि लेखकांना अचानकच आपल्या या मित्राच्या घरचं म्हणजे रव्याच्या घरचं आढळी आलेलं बोलावणं पाहून लेखकांना आश्चर्याचा धक्काच बसतो. कमाल आहे, त्यांची मुलगी मानसी यंदा 10वीला आहे. ती 9वीला गेल्यापासूनच त्यांनी पाहुण्यांना दारा बंद केली आहे आणि आता तिची परीक्षा जवळ आली असताना लेखकांना असं आढळी आलेलं बोलावणं पाहून त्या ठिकाणी लेखकांना प्रश्न पडला की या रव्याने तर त्यांची मुलगी मानसीला 9वीत गेल्यापासूनच सगळ्या पाहुणे मंडळींना आणि आपल्या नातेवाईकांना सांगितलेलं होतं की आमची मानसी पुढच्या वर्षी 10वीला जाणार आहे आणि 9वी पासूनच तिचा सराव सुरू आहे 10वी साठी आणि म्हणून आमच्याकडे वर्षभर किंवा 2 वर्षभर कोणीही फिरकायचं नाही. परंतु अचानकच असं मार्च महिन्यामध्ये अचानक ऐदळी बोलवण्यात आलेलं पाहून आपल्या या लेखकांना म्हणजे मुकुंद टाकसाळे यांना प्रश्न पडला की रव्याने का बरं बोलवलं असेल. तर लेखकांची पत्नी असं म्हणली आपल्या लेखकांना की ठीक आहे, आपल्याला त्यांनी बोलवलं म्हणून आपण नुसतं भोजाला शिवून येऊ, म्हणजे आमंत्रण दिलंय म्हणून फक्त त्या ठिकाणी जाऊ नये. कारण रव्याची पत्नी रश्मी जी आहे ती काय आहे, फटकळ आहे. स्वाती 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 लक्ष कुठे आहे तुझं? मागच्या काही दिवसापासून बघतोय तुझं लक्ष लागत नाही वर्गात सध्या. तुझ्याकडून तरी मला ही अपेक्षा नाही. काही अडचण आहे का? असेल तर सांग. ठीक आहे बघ. कशाला एवढा त्रास सहन करते तू त्याचा? खूप टेन्शन मध्ये दिसतेस तू सध्या. खूप काळजी वाटते तुझी. तू सांगून का टाकत नाही तुझ्या घरच्यांना त्याच्याविषयी? मग तर माझं शिक्षण कायमचं बंद होईल. अगं मला शिकायचंय ग. अगं मग किती दिवस त्रास सहन करशील तू त्याचा? तुला कळत नाही का रे एकदा सांगून? पाया पडू का तुझ्या? अरे तुझ्या अशा वागण्याने माझ्या शिक्षणावर परिणाम होईल आणि ते मला नकोय. प्लीज सोड माझा विचार. हे बघ,
जोपर्यंत तुम्हाला होकार देत नाही ना तोपर्यंत तुझा पिच्छा सोडणार नाही. त्यासाठी मला कुठल्याही थराला जावं लागलं तरी चालेल. ए बावळट, समजत नाही का तुला? एवढी विनवण्या करते तिथे डोक्यात शिरत नाही का तुझ्या? ए तू शांतच बस हा, आमच्यामध्ये बोलू नकोस. नाहीतर मी काय करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे. या मॅडम या. अरे दादा पण काय झालं? काय झालं? कॉलेजचं नाव करून जाते आणि त्या प्रताप सोबत. बोललो होतो ना तुला, जर मला प्रत्यक्षात दिसली तर तुझा विचार कर. हे हे नाही ना दादा, नाही ना दादा. कॉलेज बिलेज बंद आजपासून. आता शिकण्याचं नाव जरी काढलंस ना, हातपाय तोडीन तुझे. अरे पण दादा, तुला जसं वाटतं तसं काहीच नाहीये. गैरसमज झालाय तुझा. एक शब्द बोलू नकोस तू. अरे पण दादा ऐकून तर घे. काही एक ऐकायचं नाहीये तुझं. येऊ दे संध्याकाळी आई बाबांना, सांगतो तुझ्या नाटकं सर्व.